बोलून आणलं तर एक 10 मिनटं तेवढं काम करतात आणि परत जातात. संपर्क एकदम चांगला आहे. रात्री तुम्ही 12 वाजता जरी फोन केला तर ते उचलणार. एक चांगला डायनॅमिक नगरसेवक पाहिजे, जो समाजकारणात पुढे असावा, जो सगळ्यांचा विचार करून पुढे जावा. समस्या म्हणजे गटारी वेळच्या वेळेला साफ झाल्या पाहिजेत. असं म्हणजे आपलं आहे असं म्हणून त्यांनी सगळ्यांना मदतीला अवरात्री त्यांनी बाहेर पडलेले आहेत. आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांनाच निवडून द्यावं. की स्मिताताई नेहमीच महिलांसाठी कायम कधीही रात्री अपरात्री कधीही तयारच असतात. नगरसेवक असा हवा की जो प्रत्येकाच्या अडीनडीला कोणत्याही क्षणी उपस्थित राहावा असा असावा. जे नवीन संधी आपण नवीन लोकांना दिली पाहिजे. सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचारही शिगेला पोहोचलाय. आज मी प्रभाग क्रमांक 18 मध्ये आले आणि या प्रभागात बऱ्याच समस्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या आहेत हे तिथल्या नागरिकांशी थेट आपण संवाद साधून विचारणार आहोत. तर नमस्ते सर, प्रभाग क्रमांक 18 मध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत? रस्ते, गटर, पाणी आणि स्वच्छता याच्यावर सुधारणा झाली पाहिजे महापालिकेकडून. आणि जे आता डांबरी रस्ते आहेत आमच्या भागामध्ये ते सिमेंटचे रस्ते झाले पाहिजे. आणि पाणी मुबलक 24 तास पण आलं पाहिजे, प्लस गटरीसुद्धा. अच्छा, आता या प्रभागात बरेच दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. काय वाटते कुठला उमेदवार या भागासाठी योग्य काम करू शकेल? उमेदवार जो आहे तो सक्षम पाहिजे, चांगला पाहिजे, जेणेकरून जनतेची जे काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व करून केले पाहिजे. आणि स्मिताताई ह्याच्या आधी म्हणजे ज्या पक्षात होत्या त्यावेळी पण त्यांनी बरेचसे लोकांची जनतेची कामं केलेली आहेत. या निवडणुकीचं वातावरण आहे, काय वाटते प्रभाग क्रमांक 18 मधलं मध्ये वातावरण कसं आहे? शिवसेना महायुतीचं वातावरण आहे आणि भागात अजून थोडं काम बाकी आहे. उदाहरणार्थ कचरा, पाण्याची सोय, रस्ते, लाईटची सोय वगैरे, स्ट्रीट लाईट बसवले पाहिजेत. त्यानंतर बरीच कामं थोडीफार अपुरी आहेत. महिलांच्या समस्या आहेत, टॉयलेट बाथरूमची समस्या आहे जागोजागी, कारण काळाची गरज आहे ती आता. दुसरी गोष्ट म्हणजे कचऱ्याची समस्या मोठी आहे. कचऱ्याचा उठाव होत नाही वेळोवेळी. जागोजागी मोकळा प्लॉट दिसला की लोक कचरा कुठेही टाकतात. जनजागृती झाली पाहिजे कचऱ्यासाठी. अशा अनेक समस्या आहेत प्रभागात. आता प्रभागात बरेच उमेदवार इच्छुक आहेत, रणांगणात उतरलेत. काय वाटते कामं करू शकतील काय? कुठला उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? महायुतीचा असा उमेदवार योग्य वाटतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथनं पुढे जी कामं होतील ते हे जे येताचे जे नगरसेवक होतील ते सगळे काम व्यवस्थित करतील एक अंदाज आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत? इथे आता रोडचा प्रॉब्लेम आहे, परत साफसफाई होत नाही, कर्मचारी तरी येतच नाहीत. बोलून आणलं तर एक 10 मिनटं तेवढं काम करतात आणि परत जातात. हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. का नाही, व्यवस्थित साफसफाई होण्यासाठी जरा प्रयत्न करावे. अंगणात बरेच दिग्गज उमेदवार आहेत, नवीन चेहरे आहेत. काय वाटते कुठला उमेदवारी ते सक्षमपणे असं काम करू शकेल? आता कसं आहे, सावंत वहिनींनी ती 20 सेकंदाची शाळा रंगवून दिलेली आहे. परत ते अपंग लोक आहेत त्यांना मदत केलेली आहे. परवा काय रिक्षावाल्याचं ऑपरेशन करून दिलेलं आहे फ्रीमध्ये. जवळजवळ 150 लोकांना, मुलींना शाळेची किट दिलेली आहे, ड्रेस दिलेले आहेत. त्यांच्या प्रत्येक समस्येमध्ये त्या हिरारीनं भाग घेतात. त्यांचा इथल्या भागातला जनसंपर्क कसा आहे? संपर्क एकदम चांगला आहे. रात्री तुम्ही 12 वाजता जरी फोन केला तर ते उचलणार, तात्पर्यंत लगेच मदतीला येणार. या भागामध्ये काय समस्या आहेत नेमक्या? आपल्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये बऱ्याच समस्या आहेत. जसं की इकडचे रस्ते नीट चांगले नाही आहेत, वयस्कर लोकांसाठी नीट इथे सुविधा नाही आहेत, फुटपाथ नीट नाही आहेत, युवकांसाठी बरेच इथे म्हणजे स्पोर्ट्समध्ये एंटर करायला, शाळेत जायला इथे काही एवढं फील्ड नाही आहे, नीट ग्राउंड नाही आहे. तर मग इकडे कसं चांगलं काय तर व्हावं असे आमची इकडच्या नगरवासियांची अपेक्षा आहे. अच्छा, तर कसं वाटतं तुला नगरसेवक कसा पाहिजे? एक चांगला डायनॅमिक नगरसेवक पाहिजे, जो समाजकारणात पुढे असावा, जो सगळ्यांचा विचार करून पुढे जावा. त्यांचं नेतृत्व कायम दर एक युवकाच्या किंवा मोठ्या माणसांच्या, दर काम करणाऱ्या गरजू माणसाच्या मागे असावं अशी आमची इच्छा आहे. त्यामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? समस्या म्हणजे गटारी वेळच्या वेळेला साफ झाल्या पाहिजेत.
रस्त्याचे खड्डे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते व्यवस्थित रस्ते करून रस्त्याचे खड्डे शक्यतो जितके मुजवता येतील तितके मुजवले पाहिजेत आणि साफसफाई एवढंच. बाकी काय असं म्हणजे वैयक्तिक असं हे नाही आहे. याआधी काही इथल्या कामाचा काही विकास झालेला आहे का? हां झाला. रस्ते वगैरे झाले, ड्रेनेज लाईन झाले, आपलं गॅस पाईपलाईन झाले. तर स्मिताताईंना एक संधी द्यावी माझी विनंती आहे की प्रत्येकाने त्याने कार्य चांगलं केल्याबद्दल प्रत्येकाने एक संधी द्यावी ही माझं. त्यांचा जनसंपर्क कसा आहे असं? खूपच छान. प्रत्येकांना त्यांनी संपर्कात सगळ्यांना व्यवस्थित असं म्हणजे आपलं आहे असं म्हणून त्यांनी सगळ्यांना मदतीला अहोरात्री त्यांनी बाहेर पडलेले आहेत. काय सांगाल मॅडम, 18 प्रभाग क्रमांकामध्ये निवडणुकीचं वातावरण कसं आहे? निवडणुकीचं वातावरण छान आहे. आम्ही म्हणजे बरेचदा पाहिलं त्यांचं काम खूप चांगलं आहे ना. त्यांनी आम्हाला कुठल्याही याच्यात म्हणजे मागं हे केलेलं नाही आहे. कोणतंही काम सांगितल्यानंतर त्या आवर्जून लक्ष घालून त्या काम करू शकतात आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांनाच निवडून द्यावं. म्हणजे कधीही त्यांना बोलवलं कुठल्याही अडचणीला तरी त्या कधी नाही म्हणत नाहीत आणि जनसंपर्क मोठा असल्यामुळं त्यांना एक संधी द्यावी. ही स्मिताताई नेहमीच महिलांसाठी कायम कधीही रात्री अपरात्री कधीही तयारच असतात आणि मेन म्हणजे त्यांचा पॉईंट म्हणजे त्या असं बघत नाहीत की त्या गरीब श्रीमंत त्या तळागाळातल्या झोपडपट्टीपासून नेहमी तयारच असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना एक संधी देऊन बघूया. मॅडम नगरसेवक कसा हवा? नगरसेवक असा हवा की जो प्रत्येकाच्या आडीनडीला कोणत्याही क्षणी उपस्थित राहावा असा असावा कधी, आणि स्मिताच्यात ती क्वालिटी आहे. त्यांचा जनसंपर्क कसा आहे? अगदी उत्तम आहे. कोणी तिच्याकडे एखादा प्रॉब्लेम घेऊन गेला आणि तिने सोडवला नाही असं कधीच होत नाही. नाही ती आणि असं जे आत्ता तिचं सगळं कारकीर्द बघून सगळ्यांची इच्छा आहे की तीच निवडून यावी. असं सर्वांनी सांगितलं सेम तसंच स्मिताचं काम खूप चांगलं आहे आणि मलाही असं वाटतं की तिला एक चान्स दिलाच पाहिजे, कारण ती करणाऱ्यातली आहे. प्रत्येक वेळेला सगळ्यांसाठी धावत पळत येणारी आहे. तर तिला एक चान्स मिळालं पाहिजे. नवीन संधी आपण नवीन लोकांना दिली पाहिजे. मला नित्या मॅडमनी लॉकडाऊनमध्ये एवढं मदत केली आहे की घर माझं पाण्यात होतं माझं सगळं. तर धान्य माझ्या मुलगा शिक्षणाला परवा तिने मला अगरबत्तीसाठी 3,000 रुपयाची मदत केली आहे. स्वतः तिने येऊन अडचणीला माझ्या दर महिन्याला येऊन मला चौकशी करून जातात. तुमचं काय अडचण आहे काय नाही, दवाखान्याचं औषध पाणी हे सगळं आपल्याला पूर्णपणे नित्या मॅडमची मदत आहे आपल्याला. असं ज्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे राहणारच आहे.